नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पुण्यातील कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली असून पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात पुणे पोलिसांना बाल न्याय मंडळाकडून मोठा धक्का बसलाय. अल्पवयीन आरोपीला प्रौढ मानण्याची मागणी करणारी पोलिसांची याचिका बाल न्याय मंडळानं फेटाळून लावली असून आरोपीवर अल्पवयीन म्हणूनच खटला चालवण्यात येणार आहे. 19 मे 2024च्या रात्री पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात एका हायस्पीड पोर्श कारनं दुचाकीस्वार दोन अभियंत्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया दोन इंजिनियर तरुण तरुणीचा जागीच मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी गाडी चालवणारा आरोपी 17 वर्ष आणि 18 महिन्यांचा होता आणि तो दारू पिलेला होता. सुरुवातीला पोलिसांनी निष्काळजीपणे गाडी चालवण्याचा गुन्हा दाखल केला होता. परंतु जेव्हा आरोपी दारू पिऊन असल्याचं उघडकीस आलं तेव्हा गंभीर प्रकरण समोर आलं. सुरुवातीला बाल न्याय मंडळाकडून अवघ्या 14 तासात आरोपीला 100 शब्दांचा निबंध, समाजसेवा आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करणं अशा अटी घालून जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे देशभरात संताप आणि संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी त्याला प्रौढ म्हणून वागवण्याची मागणी बाल न्याय मंडळाकडे केली होती, कारण तो 18 वर्षांपेक्षा फक्त 4 महिने कमी वयाचा होता. सरकारी वकिलांकडून आरोपी अल्पवयीन असून मुलावर प्रौढ म्हणून खटला चालवण्याची मागणी करण्यात आली होती. आरोपी 17 वर्षीय मुलगा मद्यधुंद अवस्थेत पोर्श कार चालवत असल्याचं स्पष्ट झालं होतं. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीवर प्रौढाप्रमाणे खटला चालवावा अशी मागणी सरकारी बाजूनं करण्यात आली होती. या प्रकरणावर बाल न्याय मंडळानं आपला निर्णय दिला असून ही मागणी फेटाळून लावली आहे. या बाबतीमध्ये सरकारी वकिलांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात. आज पुणे येथील कल्याणी नगर पोर्श कार केस ज्याच्यात 19 मे 2024ला एक अपघात झाला होता आणि त्या अपघातात दारू प्यायलेल्या अल्पवयीन मुलाने दोन अतिशय तरुण असे जीव चिरडले होते. या खटल्यामध्ये जे JJB आहे म्हणजे ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्ड जे आहे त्या ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्डापुढे सरकार पक्षाने अशी मागणी केलेली होती की हा गुन्हा अतिशय गंभीर स्वरूपाचा असून ह्या गुन्ह्यातील जो जबाबदार व्यक्ती आहे म्हणजे ज्याला विधी संघर्षित बालक असं म्हणतात त्या विधी संघर्षित बालकाची खटला किंवा त्याची केस ही अडल्ट सिस्टीम पुढे म्हणजे प्रौढ न्यायालयीन यंत्रणेपुढे चालावी अशा पद्धतीची मागणी सरकार पक्षाच्या वतीनं गुन्हा घडला त्याच वेळेस म्हणजे 19 मे 20 मे आणि 21 मे रोजी करण्यात आलेली होती. त्याच्या संदर्भातल्या सरकार पक्षाच्या युक्तिवादावरती बचाव पक्षाने केलेल्या युक्तिवादावरती दोन्ही पक्षांचा विचार करून आज जे JJB आहे म्हणजे ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्ड जे आहे त्या ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्डाने आज निकाल दिलेला आहे आणि हा खटला किंवा ह्या मुलाची जी काही केस आहे ती अडल्ट सिस्टीमकडे म्हणजे प्रौढ न्याय यंत्रणेकडे चालवण्याच्या योग्यतेची नाही अशा पद्धतीचा निकाल देण्यात आलेला आहे. हा निकाल अजून मला संपूर्णपणे वाचायला अजून मिळालेला नाहीये, पण हा निकाल वाचल्यानंतर या संदर्भातला वरिष्ठ न्यायालयाकडे दाद मागायची किंवा कसं याबद्दल आम्ही निश्चितच निर्णय घेऊ. यासाठी ह्या गुन्ह्याचा तपास करणारी पोलीस यंत्रणा, वरिष्ठ पोलीस अधिकारी, लॉ अँड ज्युडिशरी जी आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची, न्याय आणि कायदा आणि न्याय यांच्याशी देखील मी चर्चा करणार आहे, पण मला त्याच्या आधी हे निकालपत्र मिळणं अतिशय गरजेचं आहे. ते वाचल्यानंतरच मी या संदर्भातला जो काही योग्य तो निर्णय असेल तो घेईल. पण एक गोष्ट मी निश्चित आपल्याला सांगू इच्छितो की हा घटना जी काही होती, हा जो काही खटला जो आहे किंवा ही जो काही संपूर्ण गुन्हा आहे, ह्या संपूर्ण गुन्ह्याने न्यायालयीन यंत्रणेच्या मूळ पायालाच हात घातल्याचा प्रकार झालेला होता. कारण ब्लड सॅम्पल बदलण्यात आलेलं होतं आणि हे ब्लड सॅम्पल बदलून तपासाची पूर्ण दिशाच बदलता येऊ शकते की नाही या दृष्टीनं आरोपींनी प्रयत्न केलेला होता. याच्यात काही वाद नाही की हा जो JJBचा जो काही कायदा आहे किंवा ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्ट जो काही आहे या ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्टमध्येच काही तरतुदी अशा आहेत की ज्याच्याने काही गुन्ह्यांना गंभीर किंवा हिनियस मानायला नकार दिलेला आहे. मेहरबान सर्वोच्च न्यायालयाचे देखील काही निवाडे ह्या तरतुदींच्या आधारावरती आलेले आहेत. मुळातच ह्या तरतुदींच्या योग्यतेबद्दल आता चर्चा करण्याची वेळ आलेली आहे. एक कायद्याचा अभ्यासक म्हणून म्हणजे नुसतं ह्या खटल्याचा विशेष सरकारी वकील म्हणून मी म्हणत नाही, पण एक कायद्याचा अभ्यासक म्हणूनच मला असं वाटतं की ह्या सगळ्या तरतुदींबद्दल सविस्तर उहापोह होणं, विधिमंडळात त्याच्याबद्दल नव्यानं चर्चा होणं अतिशय गरजेची झालेली आहे. आणि ह्या मुळातल्या ह्या केसने मी जसं मगाशी म्हणालो होतो की कायद्याच्या पायालाच हात घातला होता, याच्या संदर्भातली नव्याने चर्चा होणं गरजेची आहे असं मला वाटतं. हे निकालपत्र माझ्याकडे आल्यानंतर मी याच्यावरती योग्य ते अभ्यास करून योग्य तो निर्णय घेणार आहे. पुणे पोलिसांची मागणी बाल न्याय मंडळाने फेटाळून लावल्यानंतर सरकारी पक्षाच्या वतीनं
पुढील न्यायालयामध्ये दाद मागण्यात येते का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. ₹1 भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त ₹32,999 पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.